समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। शेती शाश्वत करण्यासाठी प्रयत्न केल्यास निश्चित यश। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे। मर्यादित शेती असणाऱ्या जमिनीचे संवर्धन करणे आवश्यक आहे। अशावेळी जमिनीचे व्यवस्थापन करण्याचे मॉडेल श्री दत्त पॅटर्नने तयार केलेले आहे। देशात सुरू असलेले शेती बचाव अभियान श्री दत्त कारखान्याने अतिशय सुंदररित्या यशस्वी केले आहे। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, राष्ट्रीय भूमी लवणता अनुसंधान कर्नाल हरियाणा आणि VSI च्या वतीने संयुक्तिकरित्या जमीन आणि शेती शाश्वत करण्यासाठी प्रयत्न केल्यास निश्चितच यश मिळेल, असा विश्वास महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांनी व्यक्त केला। ते श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने शेतकरी मेळावा, क्षारपट जमीन सुधारणा यशोगाथा व गळीत हंगाम 2025 ते 26 मधील ऊस पीक स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ बोलत होते। यावेळी चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, सर्व संचालक मंडळ तसेच कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रजचे प्रभारी अधिकारी डॉक्टर अनिल राजगुरू, डॉक्टर सचिन महाजन, डॉक्टर संग्राम काळे, महाधन ॲग्रोटेकचे विभागीय विपणन व्यवस्थापक योगेश मसे, SV ॲग्रो सोल्युशन पुणेचे डायरेक्टर डॉक्टर शांतिकुमार पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा, ऊस विकास अधिकारी A.S. पाटील, ऊस पुरवठा अधिकारी P.S. देसाई, हलसिद्धनाथ साखर कारखाना संचालक रामगोंडा पाटील, जनवाड कृषीपंडित सुरेश देसाई, बेडकीहाट यांच्यासह शेती विभागाचे अधिकारी, कर्मचारी, महाराष्ट्र व कर्नाटकातील कारखाना सभासद, शेतकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजकार्य न्यूजसाठी शिरोळहून उत्तम जगताप।